नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे दिनेश सावंत आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे मराठीचा आणि तो सुद्धा आहे कोकण ब्लॉग. आज माझी टूर रात्री LTT वरनं सुरू होणार आहे. मी आणि माझे मिसेस ट्रेन करून जाणार आहोत. तर माझ्या टूरसाठी आम्ही 3 दिवस निवडलेले आहेत. त्याच्यात आम्ही पहिल्या दिवशी देवगडवरनं नंतर आम्ही सावंतवाडी जाणार आहे आणि सावंतवाडीनंतर आमचा मुंबईचा परतीचा प्रवास असतो. थँक्यू मित्रांनो, हा माझा पहिला ब्लॉग आहे. तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि लाईक करा. हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो. आता मी रत्नागिरी स्टेशनला पोचलो आहे. गाडी आमची लेट आहे, तुम्ही बघत असाल. ही ट्रेन आहे माझी LTT मडगाव एक्सप्रेस. थोडा उशीर झाला आहे. कणकवलीला पोचायला आता मला अजून 1 तास लागेल. चला मित्रांनो, मग नंतर आपण कणकवलीला भेटू. नमस्कार मित्रांनो, कोकण इंदळे देवगड. हे बघा, माझ्या काकाच्या घरी आलो आहे. हे आहे पेरूचं झाड. ही बागायत आहे त्यांची. हे बघा, हे आहे पेरूचं झाड. केळीचं झाड पण आहे ते, सुंदर असं केळीचं झाड आहे. इंदिरा गावात आपण आलेलो आहे, देवगड. हा बघा मित्रांनो, हा पपनीसचं झाड आहे. सुंदर असं झाड आहे पपनीसचं. आणि ह्याच्या बाजूलाच आबोलीचं झाड आहे. हे बघा फुलं, आबोलीचं सुंदर झाड. ह्याच्यावर एक्सप्लेनेशन पूजा तुम्हाला अजून सांगेल. पूजा बोल. अजून एक झाड आहे. या फुलाला दुवांकू म्हणून म्हणतात आणि हे गणपतीच्या पूजेसाठी शम्मी, दुर्वा वगैरे सगळे ह्या एकाच फुलाने हे सगळं केली जाते. मित्रांनो, हे जास्वंदीचं झाड आहे. ही जास्वंद आहे, ती गुलाबी कलरमध्ये आहे, अशी झुपकी. आणि हे पानफुटीचं झाड आहे. त्याला लहानपणी वहीमध्ये जे पान ठेवल्यानंतर त्याला कोंब यायचे. ओके. ते पानफुटीचं झाड आणि औषधी पण आहे. ओके, औषधी पण आहे. वा, व्हेरी गुड, छान. हे बघा मित्रांनो, अजून एक हे जास्वंदाचं झाड आहे. बघा सुंदर किती असं फुल आहे जास्वंदाचं. ही सगळी पूजाची बागायत आहे. मस्त तिने मेंटेन केलेलं आहे. सुंदर असं हे झाड आहे जास्वंद. हेच लाल जास्वंद आहे, ते गणपतीला वाहलं जातं. हे बघा, हे तेंडलीचं झाड आहे. सुंदर तेंडली आहे. पूजा तुम्हाला चांगली एक्सप्लेन करा. पूजा, ही आता ही तोंडली आहे. म्हणजे छोटी साईज असते, ही आता मोठ्या साईज मध्ये आहे. 2 प्रकारचे असतात. 2 प्रकारच्या वेली आहेत, एक छोट्यामध्ये आणि एक मोठ्यामध्ये तोंडली आहे. ओके, सुंदर आहे. बघा, तोंडलीची वेल. हे आता हिरव्या कलर मध्ये आता फक्त पानं आहेत. थोड्या दिवसांनी म्हणजे ज्यावेळी आता पावसाळा सुरू होईल, थोड्या दिवसांनी याची फुलं येतील. म्हणजे पांढऱ्या कलर मध्ये पानं होणार आणि वेगवेगळ्या कलर मध्ये फुलं येणार, पिवळी, ऑरेंज. ओके, व्हेरी गुड. ही आपल्या डेकोरेशन म्हणजे आपल्या गणपतीच्या मंडपीसाठी वापरली जातात, म्हणजे सजावतात. ओके, ठीक आहे, सुंदर. अजून एक झाड आहे. या फुलाला दुवांकू म्हणून म्हणतात आणि हे गणपतीच्या पूजेसाठी शम्मी, दुर्वा वगैरे सगळे ह्या एकाच फुलाने हे सगळं केली जाते. तर मित्रांनो, हे अळूची पानं ना, अळूची पाण्याचं झाड आहे. हे बघा किती सुंदर आहे. हे माझ्या काकाच्या गावाला आहे सगळं. हे इंदळे 3 पिंपल स्टॉप, वरचीवाडी. आणि त्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक काळं अळू आणि एक हिरवं. येस, बघा ती पण चलो त्यामुळे भैरवची पेटी आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि सुरेख आहे. तिथे मी आहे आता. हिंदळे गाव, कांपूस हिंदळे, तालुका देवगड, भटवाडी, काळभैरव. आणि हे बघू शकता मोरवे बीच. आम्ही आलो. मोरवे बीच अतिशय सुंदर. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. मोरवे बीच.
तांबारटेक गाव. ही जेट्टी आहे, जेट्टी मोरवेची, आणि समोर आहे तो तांबारटेक गाव. अतिशय सुंदर आणि मनमोहक. काय व्ह्यू हा बघा, सनसेट पॉईंट. असा हा व्ह्यू सुंदर. तुम्ही नक्की या आणि बघा. माझा हा पहिला व्हिडिओ आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा. थँक्यू. हा बघा मिडबावचा आणि हिंगळ्याचा जोडलेला हा ब्रिज आहे. अतिशय सुंदर आणि मनमोहक. तुम्ही हा बघू शकता, हिंगळ्या मिडबावचा हा ब्रिज. अतिशय मस्त. इथून हिंगळे आणि इथे मिडबाव असा हा ब्रिज. हे रामेश्वर मंदिर आहे. इथे इकडे एंट्रन्स आहे. मिडबावमध्ये हे रामेश्वर मंदिर अतिशय फेमस आणि सुंदर असं हे मंदिर आहे. या मंदिराचा गेट आहे. इथून आतमध्ये यायचं आहे. सुंदर असं हे रामेश्वर मंदिर परिसर आहे. तुम्ही हे बघू शकता. घुमट आहे आणि आपण आता हा एंट्रन्स. अतिशय सुंदर रामेश्वर मंदिर. मित्रांनो, आता मी आलो आहे तांबारटेक गाव. याचा हा सुंदर परिसराचा हा व्हिडिओ आहे. सुंदर परिसर आहे. ते तिथे समोर दिसतंय ते बीच आहे. तिकडे आपण गेलो. अतिशय सुंदर असं हे तांबारटेकचा व्ह्यू आहे. बीच आहे. टॉपवरनं घेतलेला हा व्ह्यू आहे. अतिशय सुंदर आणि मनमोहक असा हा व्ह्यू आहे. खाली तिथे तुम्ही बघू शकता मच्छीमार आणि काही तिथे दिसत आहे. त्यांच्या साईडला असा हा तांबारटेक गाव आणि बीच हा परिसर. सुंदर असा आहे. संध्याकाळचे सनसेटचा हा व्ह्यू आहे. मित्रांनो, आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. माझा हा कोकण ब्लॉगचा हा पहिला व्हिडिओ आहे. मित्रांनो, चांगला प्रसिद्ध प्रतिसाद द्या आणि होप सो का माझे पुढचे व्हिडिओ पण असेच तुम्हाला आवडतील आणि आवडत राहतील. कोकण ब्लॉग, दिनेश सावंत. रामेश्वर मंदिरचं एंट्रन्स आहे. बघा अतिशय कसं कोरीव खांब सगळे अतिशय कोरलेले खांब असं हे रामेश्वर मंदिर. मिडबावमध्ये रामेश्वर मंदिर आहे. अतिशय सुंदर. घुमट पण तुम्ही पाहू शकता किती सुंदर केलेलं आहे. रामेश्वर मंदिर, मिडबाव, देवगड. मिडबाव देवगडमध्ये हे मंदिर आहे. रामेश्वर मंदिर. रामेश्वर मंदिर बघू शकता तुम्ही. कोरीव काम किती सुंदर आहे. अतिशय सुंदर. अतिशय सुंदर कोरीव काम केलेलं आहे. रामेश्वर मंदिरचं हे बघा तुम्ही. घुमट बघू शकता. किती अतिशय सुंदर असं हे घुमट आहे.
आपण आतमध्ये जात आहोत. श्री रामेश्वर मंदिर. बघू शकता आपला हा परिसर आहे श्री रामेश्वर मंदिर. गुड मॉर्निंग मित्रांनो. वरचीवाडी हिंदळे आपली बागायत. आता ही बागा तुम्ही बघतायत, केळीची पानं आणि झाड आहे, सुंदर अशी आहेत. हा मधमाशीचा पोळा आहे. कसा सुंदर आणि व्यवस्थित हिंदळे देवगड सुंदर बाग आहे. हे कांद्याचं आहे, कांद्याचं झाड छोटंसं आहे. हे पण सुंदर आहे, बघू शकता कांदा. हे बघा अननस पण आहे इथे, सुंदर असं अननस. बागायत खरंच सुंदर आहे. पाण्याचा स्प्रे पण आहे इकडे, कसं झाडांना ते पाणी पुरवठा होतो. सुंदर असं न्यू टेक्नॉलॉजीचं पाण्याचा स्प्रे पण आहे इकडे, कसं झाडांना ते पाणी पुरवठा होतो. सुंदर असं न्यू टेक्नॉलॉजीचं हे मशीन आहे. असं सुंदर असं पाणी शिंपडत आहे सगळ्या झाडांना, मस्त. हे बघा ही दोडकी आहेत, मस्त असं हे सुंदरसं तुझ्याने हे मेंटेन केलेलं आहे. ही दोडकी आहेत, ही पण तुम्ही बघू शकता किती मोठी आहे ती. ही आहे दोडकी. ही आहे कोबी, दिसतोय तो कोबीची भाजी आहे. पुढे आहे ते जरा फ्लावर आहे, तर अजून आलेलं नाही, पण थोड्याच वेळात आता ते येईल, तर वेळ लागेल. कोबी बघा तुम्ही, वांग पण बघू शकता. हे वांग्याचं पण हे दिसत असेल तुम्हाला, वांग्याची भाजी, वांग पण आहे. आणि हे ते बघा मका, कणस कणस, हा मका पण आहे. मक्याचं सुंदर असं मका पण आहे, कणस. इथे वेगवेगळ्या टाईपचे सगळे बागायत आहे पूजाची. इथे पुढे कारलं पण आहे. हा घेतला, इथे कारलं पण आहे. हे कारलं तुम्ही बघू शकता, कारले झाड. सुंदर अशी सगळी बागायत आहे, सगळी झाडं आहेत, सगळ्या भाज्या आहेत इकडे. हा मित्रांनो, इकडे विहीर पण आहे बघा, तुम्हाला दिसते ती विहीर आहे. आतमध्ये पण बघू शकता, दिसत नाहीये. आणि हे घर आहे समोर, आमचं घर आहे वरचीवाडी हिंदळे देवगड. सुंदर असं घर आहे. ते तुळस पण आहे आणि सगळी झाडं आहेत, तुम्ही बघू शकता. हे कंपाऊंडिंग आहे, सगळी बागा आहेत. सुंदर असं वरचीवाडी हिंदळे देवगड इथे ही सगळी बागा आहेत. हा बाहेरचा व्ह्यू आहे, फेन्सिंगच्या बाहेर व्ह्यू आहे. हा वरचा व्ह्यू आहे. हे बघा हॉटेल क्राउन म्हणून आहे, आम्ही इथे स्टे केला आहे. सुंदर असं एंट्रन्स आहे. रात्रीचे
7:30 वाजलेले आहेत आणि आज आम्ही इकडे स्टे केला आहे. उद्या आमचा परतीचा प्रवास आहे सावंतवाडी स्टेशनवरनं 9ची आमची भिडस माव एक्सप्रेस ट्रेन आहे. हे बघा एंट्रन्स, स्पेशियस एंट्रन्स आहे हॉटेल. अशी ही एंट्रन्स मिसेस दिली आहे. गणपतीची मूर्ती पण आहे, सुंदर अशी गणपतीची मूर्ती पण आहे. हॉटेल कोकण क्राउन मस्त आहे, सुंदर. हॅलो नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. हे बघा, हे स्विमिंग पूल आहे हॉटेल कोकण क्राउनचं, ते बघत असाल. आणि अशी ही आजूबाजूला झाडांचा परिसर खूप सुंदर असं आहे, तुम्ही हे बघू शकता. झाडाची झाडं आहेत आणि हे असे हॉटेल मागच्या साईडला हॉटेल आहे आणि हे स्विमिंग पूल आहे. खूप सुंदर आहे. तुम्ही पण नक्की एकदा या. सावंतवाडी स्टेशनच्या बाजूलाच हे हॉटेल क्राउन कोकण क्राउन हॉटेल आहे. तुम्ही इथे राहू शकता, अगदी वॉकेबल डिस्टन्सवर आहे. 2-3 मिनटाच्या अंतरावर हे स्टेशन हॉटेल आहे, हॉटेल कोकण क्राउन. आता आम्ही परतीचा प्रवास करत आहोत. 9ची ट्रेन आहे आमची सावंतवाडी. बाय. बघा मित्रांनो, सावंतवाडी स्टेशन आहे. बघा कार पार्किंगसुद्धा आहे. खूप छान प्रेझेंटेशन केलेलं आहे. सावंतवाडी स्टेशन आहे, आर्किटेक्चर डिझाईन आहे, अगदी इंटरनॅशनल एअरपोर्टसारखं दिसत आहे. अगदी सॉलिड. बघा नेम प्लेट पण आहे, सावंतवाडी रोड असं आहे, सुंदर. बघा इकडे डिस्प्ले केलेलं आहे. इन्स्टॉलेशन डेट आहे याच्यात 9 ऑगस्ट 2024 ला हे इन्स्टॉल झालेलं आहे. खूप सुंदर असं हे सावंतवाडी स्टेशन. रिक्षा स्टँड पण आहे समोर. सावंतवाडी स्टेशन. नमस्कार मित्रांनो, माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आत्ताच माझी सावंतवाडी टूर भेट झाली आहे. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. हे नाव आहे दिनेश सावंत. पुन्हा एकदा लाईक करा, बेल आयकॉन दाबा, जास्तीत जास्त लाईक.